श्री स्वामी समर्थ मंडळी. तर इथं मी काल 3 ब्लाऊज कंप्लीट केलेले होते. तर रात्री मला उशीर झाला, त्याच्यामुळे मग मी सगळाच पसारा असं राहू दिला. तर इथं मी आता हे ब्लाऊज जे शिवलेत कालचे ते इथं घड्या घालून घेते. तर हे अर्जंटचे ब्लाऊज होते जे की मला एका दिवसात द्यायचे होते, त्याच्यामुळे मग मी दिवसभरातून 3 ब्लाऊज करून घेतले आणि पसारा जो होता रात्री कंटाळा आला तर तसाच राहू दिला. तर त्याच्यासाठी मग मी आता इथं सकाळी सकाळी सगळं आवरून घेते आधी, कारण की मशीनवर पण खूप पसारा झाला होता. तर हे 2 ब्लाऊज जे ते सेम होते, त्याची डिझाईन वगैरे पण सेम होती. तर त्यांना लग्नासाठी हे 3 ब्लाऊज लागणार होते. तर त्याच्यासाठी मग मी इथं त्यांना करून दिले. तर हे आपलं नेहमीचं कस्टमर राहिलं की त्यांना नाही सांगता येत नाही, त्याच्यासाठी मग मी इथं त्यांना कंप्लीट करून दिलेले आहे. तर इथं पसारा बघू शकता तुम्ही किती पसारा झालेला आहे. तर 3च ब्लाऊज शिवलेले तरी पण इतकं त्याची कतरण निघते. तर तेच मी इथं आवरून घेते आणि इथं झाडू वगैरे मारून घेते. त्याच्यानंतर मग मी तुम्हाला ते ब्लाऊज दाखवेन तर कसे झालेले आहेत. ब्लाऊज सिंपल ब्लाऊज आहे, पण वेळ तर लागतोच प्रत्येक कामाला. तर इथं मी आता पटकन असं आवरून घेते, त्याच्यानंतर तुम्हाला मी ब्लाऊज दाखवते कसे झालेत ते. तर आता सगळं आवरून झालेलं आहे. तर ही ब्लाऊज मी काल केलेले ते तुम्हाला दाखवते. तर बघू शकता तुम्ही सिंपल गोलगळा आणि प्रिन्स कट ब्लाऊज होतं, जे की 40 साईजचं होतं आणि खूप सुंदर असं झालेलं होतं ब्लाऊज. तर हे दोघं सेम डिझाईन वगैरे सेम होते, कापड पण त्याचा सेम होता. तर त्यांना द्यायचे होते ब्लाऊज. तर त्यांना सांगितलं मी की मला आधी 5 मिनटं द्या, त्याच्यानंतर मग मी तुम्हाला ब्लाऊज देते. आणि प्रेस वगैरे काही केलेली नव्हती, कारण की मला त्यांना लगेच द्यायचे होते. तर बऱ्याच वेळाच काय होतं, ब्लाऊज कटिंग वगैरे करते मी आणि व्हिडिओ शूट करायचा राहून जातो, जे की अर्जंटचे ब्लाऊज राहते त्याने माझ्या लक्षातच राहत नाही व्हिडिओ शूट करायचा, तसेच मी देऊन देते. तर त्यांना म्हटलं मला 5 मिनटं द्या, ते 5 मिनटात या तुम्ही घ्यायला. तर त्याच्यासाठी मग इथं मी गडबडीमध्ये आधी व्हिडिओ करून घेते. तर हे एक दुसऱ्या कस्टमरचं ब्लाऊज आहे, जे की मी कालच शिवलं होतं. पार्टीवेअर साडी होती आणि याची डिझाईन वगैरे खूप छान होती, पण याला शिवायला भरपूर असा वेळ लागलेला आहे. कापड असं सुटसुटीत कापड होतं त्याच्यामुळे. तर याच्यावर स्टोन वगैरे पण भरपूर होते आणि पुढे असं मी डिझाईनचा गळा घेतलेला आहे, जो की आता खूप ट्रेंडमध्ये हा गळा आहे. तर अशा प्रकारे माझे इथं 4 ब्लाऊज झालेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.